आज आम्ही व्हेज पुलाव बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य: थोडी कोबी चिरलेली आहे, आलू चिरलेले आहे, लांब लांब कांदे चिरलेले आहे, गाजर घेतलं आहे, वाटाण्याचे दाणे घेतलेले आहे, मिरची घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे। या साईडने थोडं राईस घेतलेले आहे आणि तेजपत्ते घेतलेले आहे। तर सर्वप्रथम व्हेज पुलाव बनवण्यासाठी आम्ही 2 बुटले तेल टाकणार आहे। एक चम्मच जिरं टाकायचं। मी इथे 3 तेजपत्ते घेतलेले आणि ते तेलात टाकणार आहे। बारीक चिरलेली मिरची टाकत आहे। बारीक चिरलेला कांदा टाकत आहे आता। आणि लगेच आलू सुद्धा टाकणार आहे। आलू शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून। आलू वगैरे टाकले म्हणून आम्ही इथे 2 मिनिट शिजू देणार आहे। आता सर्व भाजीपाला आम्ही एकत्र टाकणार आहे। सर्वप्रथम गाजर टाकणार आहे, तसेच वाटाण्याचे दाणे, टोमॅटो आणि नंतर कोबी। आणि या सर्व भाज्या एकजीव करून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता आमच्या सर्व भाज्या एकजीव झालेल्या आहेत। व इकडे मी 2 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेणार आहे। मी इथे 2 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहे। धुतलेले तांदूळ या मिक्स व्हेज मध्ये टाकून द्यायचे आणि ते सुद्धा एकजीव करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता सर्व भाज्या शिजलेल्या आहेत आणि तांदळाचा कलर सुद्धा बदललेला आहे। व्हेज पुलाव शिजवण्यासाठी मी इथे 4 ग्लास पाणी घेत आहे, जेणेकरून आपला व्हेज पुलाव हा मोकळा होईल। पाणी टाकून झाल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं सर्व। आणि सर्वात शेवटी थोडं 1 चम्मच मीठ टाकायचं। व्हेज पुलाव शिजण्यासाठी मी 10 मिनिट ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना लोच ठेवायची। व्हेज पुलाव 10 मिनिट झाल्याच्या नंतर आपण चेक करत राहायचं की शिजला आहे की नाही शिजला, आणि नंतर मी ते झाकून देते। तुम्ही बघू शकता आता आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे। सर्व प्रकारच्या भाज्या शिजलेल्या सुद्धा आहे। आता एकदम शेवट मी इथे कोथिंबीर टाकत आहे। कोथिंबीर टाकणे हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता।